हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। मस्त असा गोडाचा आज प्रसाद बनवणार आहोत। छान असा प्रसाद बनवणार आहोत रव्याचा। बघू शकता मी खोबऱ्याचे काप घेतले, काजू बदामचे तुकडे घेतले बारीक करून, आणि पाववाटी रवा घेतला, पाववाटी साखर घेतली। एका पॅनमध्ये मस्त साखर वितळून घेणार आहे। गरम पाणी केलं, त्याच्यात साखर टाकून घेतली। आता साखर वितळू देणार आहे। अशा पद्धतीने मस्त त्याच्यात केसर टाकून घेऊया। छान असा कलर येतो केसर टाकल्यामुळे। वितळू द्यायची चांगल्या मस्तपैकी, आणि साखर वितळून झाल्यानंतर गॅस बंद करून द्यायचा आहे। बघू शकता कलर सुद्धा आलेला आहे। मी आता त्याच्यात ना जायफळ आणि वेलची पूड टाकून घेतली। आता छान अशी वितळून झालेले। एक पॅन घेतला, त्याच्यात 2-3 चमचे तूप टाकून घेते। 2-3 चमचे तूप टाकल्यानंतर, तूप वितळल्यानंतर मी जे काजू बदाम आहे त्याच्यात मस्त लालसर होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे। अशा पद्धतीने बघू शकता छान आता लालसर होईपर्यंत झालं की व्यवस्थित काढून घ्यायचे प्लेटमध्ये। बघू शकता मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे। आता आपण जे तूप उरेल ना त्याच्यातच रवा भाजून घेणार आहोत। तर त्याच्यात जो पाववाटी रवा घेतला होता तो रवा टाकून घ्यायचा आहे। कमी आचेवरतीच हा रवा भाजून घेणार आहोत आपण मस्त असा। बघू शकता व्हिडिओमध्ये, आणि गुलाबी सर होईपर्यंत पीठ आपल्याला कमी आचेवरतीच भाजायचं आहे। अशा पद्धतीने मस्त असं थोडं तूप कमी पडल्यामुळे मी वरून 2 चमचे तूप टाकून घेते। आता ना 1 चमचा गव्हाचं पीठ टाकून घेतलं, म्हणजे तोंडात टाकताच आपला प्रसाद जो आहे वितळेल। मस्त असं खाण्याची इच्छा होते खूप। जर आपण 1 घासाऐवजी 2 घास जास्तच खातो असा प्रसाद तयार केल्यावर। मस्त असं गुलाबी सर पीठ झालेलं आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये। खूप मस्त असा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवा। आता आपलं मस्त असं गुलाबी सर पीठ झालेलं आहे। त्याच्यात जो आपण पाणी केलं होतं ते टाकून घेतलेलं आहे। बघू शकता छान असा कलर सुद्धा पिठाला आलेला आहे, रव्याला आलेला आहे। बघू शकता व्हिडिओमध्ये। मस्त आता व्यवस्थित पसरून घेणार आहोत, व्यवस्थित असं चाळून घेणार आहोत या पद्धतीने। मस्त आता घट्ट झालेला आहे छान। आता त्याच्यात आपण आहे ना जे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतले होते ते सुद्धा टाकून घेणार आहोत, आणि व्यवस्थित चाळून घेणार आहोत या पद्धतीने। बघू शकता किती लुसलुशीत, किती छान मस्त अशी बघता क्षणी खाण्याची इच्छा होईल। आता आपण आहे ना 5 मिनिटं झाकून घेणार आहोत। बघू शकता किती खुलून आलेला आहे, मस्त असा झालेला आहे, आणि कलर पण खूप मस्त आलेला आहे। तुम्ही सुद्धा या रामनवमीला अशाच पद्धतीने प्रसाद बनवा। बघू शकता तुमच्या लहानांपासून तर जे न खाणारे सुद्धा खातील। तुम्ही अशा पद्धतीने मस्त रवा बनवा, साधा आणि सोपा घरातल्या साहित्यांमध्ये। तुम्हाला जर स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलवरच्या रेसिपी जर आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका, आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। धन्यवाद।